कोपरगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवड जितेंद्र रणशूर यांना संधी। कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 30 नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे जितेंद्र रणशूर यांची कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। याचवेळी नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून विविध राजकीय गटांकडून निवड करण्यात आली असून भाजपा कोले गटाकडून सोनल अजमेरे व अतुल काले तर राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाकडून धनंजय रुईकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे। नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला गती मिळणार असून शहराच्या विकास कामांना अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पहिला आहे काले अतुल धनाला, दूसरा है अजमेरे सोनल अमोल आणि तीसरा आहे प्रकाश फकीरराव रुईकर। तिघ जण स्वीकृत सदस्य म्हणून आजपासून आपल्या बरोबर आहे। त्यांनाही शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे स्वीकृत म्हणून आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ काले असतील, आमच्या अजमेरे सोनलताई अजमेरे आणि आमचे बाळासाहेब रुईकर, तिघांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आता जितू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी 21 तारखेला सांगितलं होतं की राजकारण संपलं, आजपासून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने मी कामकाजही चालू केलं होतं। सगळ्याच प्रभागात स्वच्छता असेल, पाणी असेल, सगळे कामं आपण चालू केलेले आहे आणि भविष्यातही आपल्याला करायचे आहे। परंतु जी जितू भाऊंनी खंत मांडली ती खंत मलाही आहे का स्पष्ट बहुमत दिसत असतानाही आज जर मनाचा मोठेपणा दाखवला असता विरोधकांनी तर फार आनंद झाला असता। असो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो राजकारण करणार आहे, परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन शहराचा विकास करायचा आहे। कारण आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी जे विजन ठेवलेलं आहे आणि शंकररावजी कोल्हे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे। शहरात सगळ्या प्रभागात काम करायचं आहे। जो विश्वासनामा दिलेला आहे त्या विश्वासनामातील सर्व कामे आम्हाला पूर्ण करायची आहे। परत एकदा मी विरोधकांना विनंती करतो की इथून पुढे जे आज जे झालं ते सोडून द्या, पण इथून पुढे हा विरोधी सदस्य म्हणतोय, तुम्ही मध्ये बोलले म्हणून थांबलो। विरोधी सदस्यांना सुद्धा मी विनंती करतो का इथून पुढे सुद्धा आपण जर खेळीमेळीच्या वातावरणात ह्या सभागृहात जर राहिले तर शहराच्या दृष्टीने आणि आपल्यालाही काम करण्याच्या दृष्टीने चांगले होईल आणि मला वाटतंय का इथून पुढे आपण सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत आज सगळ्यांना शुभेच्छा देतो। तशाच संक्रांतीच्याही सगळ्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।